नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हे अगदी कालच आले आणि त्या निवडणुकांनंतर सुद्धा काही गोष्टी आपल्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या अनुषंगाने बदललेल्या पाहायला मिळतात। याच अनुषंगाने पुण्यात काय घडतंय तर शरद पवारांनी एक नवा डाव टाकण्याचं ठरवल्याची माहिती मिळते। आज सिल्वर ओकवरती राष्ट्रवादीची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यासाठी शरद पवारांनी प्रस्ताव दिल्याचं कळतंय। म्हणजे पुण्यामध्ये दोनही पवारांनी एकत्रित निवडणूक लढवावी या आशयाचा हा प्रस्ताव आहे आणि त्या दृष्टिकोनातून चर्चा सुद्धा सुरू झाल्या। आता पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी या प्रस्तावानंतर काका पुतणे एकत्र येणार का हे पाहावं लागेल। सिल्वर ओकवरच्या आजच्या बैठकीमध्ये युतीबाबत अजित पवारांकडे प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। पण या संदर्भात अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी मोठा दावा केलाय। सोबतच तुतारीचे उमेदवार म्हणजे शरद पवारांचे उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरती लढतील असंही ते म्हणतात। पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या। सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंसोबत युती करणार, त्यामुळे महापालिकांच्या धामधुमीत पवार राजकीय समीकरण जुळवत आपली पॉवर पुन्हा दाखवणार का हे पाहणं रंजक असेल। आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे दोनही पवार एकत्र येणार का आणि एकत्रित निवडणूक लढवणार का याची चर्चा जोर धरत असताना दोनही बाजूंकडनं दावे नेमके काय केले जात आहेत आपण पाहूया। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। ताईंचं दादांचं झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत। तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार असंच आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत। पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही रोष आकस किंवा शत्रुत्व नाही। फक्त माझं एक युनिट आहे, जे युनिट खूप छान बांधलेलं आहे। तिथं ताकदीचे उमेदवार आहेत। पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे। पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे आहेत। पुणे जिल्हा एक प्रकारे अखंड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता। त्यामुळे नगरपालिका पंचायतींच्या निकालानंतर आता खरंच पुण्यामध्ये जी चर्चा आधी पण होत होती की दोन्ही पवार एकत्र येणार, ते चित्र पाहायला मिळेल का हे बघावं लागणार आहे। तर दुसरीकडे या सगळ्या ज्या चर्चा होत आहेत की मोठ्या पवारसाहेबांकडनं धाकट्या पवारांकडे युतीचा प्रस्ताव गेलाय, या चर्चा सुप्रिया सुळेंनी मात्र फेटाळून लावल्यात। त्या काय म्हणाल्या आपण पाहूया। त्यांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही टी व्हीवर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात। पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली आहे। दोन्ही बाजूनी महाविकास आघाडीची आमची चर्चा चाललेली आहे, हा पहिला मुद्दा। आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीमधून चर्चा होत असताना अजित पवारांच्या बरोबर आमच्या स्थानिक पातळीवरच्या असलेल्या लोकांची महाविकास आघाडी म्हणून अजित पवारांनी यावं अशा प्रकारची पण मागणी आहे। त्याच्यावर प्रमोरचा प्रस्ताव कसा येतो आणि मग महाविकास आघाडी आणि अजितदादा गट असा एकत्र येऊन निवडणुकाला जाणार का, का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आघाडी करून लढणार का, हा विषय हा उद्यापर्यंत आमचा निकालात हा प्रस्ताव नेमका कोणी दिलेला आहे की दादांसोबत एकत्र जाण्याबाबत? हा प्रस्ताव आम्ही पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे खालच्या अधिकार आम्ही खाली स्थानिक पातळीवर दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।